कधीच बसवर विश्वास ठेवू नका, कारण की आम्ही दोनदा फिरले इथे ना तिथे. दीदी बघ, चिना लवकर आहे दीदी बघ. स्वागत आहे श्रेयाज म्हणजे फूड फन्स अँड ट्रॅव्हल्स. तर आम्ही गेलेलो संडेला 3 जागेवर फिरायला मुंबईला. तिकडचे आम्ही 3 पार्ट्समध्ये व्हिडिओ टाकली आहे आणि जर तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. त्यात मी सर्व एक्सप्लेन केलेलं आहे आणि सर्व इन्स्ट्रक्शन दिलेली आहेत की कसं कसं तुम्हाला जायचं आहे आणि काय काय तिथे फिरण्यासारखं आहे. चला तर आता तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तुम्ही जेव्हा पण मुंबईला जातील नेहरू सायन्स सेंटर आणि नेहरू तारांगणला नक्की भेट द्या. खूपच अमेझिंग आणि एकदम भारी आहे नेहरू सायन्स सेंटर आणि तारांगण. एवढी मज्जा आली आम्हाला तिथे. तुम्ही नक्की जेव्हा पण मुंबईला जातील तेव्हा इथे नक्की भेट द्या. आणि या व्हिडिओमध्ये खूप तुम्ही बघितलंच असणार आहे की कसं अमेझिंग आहे, काय शेती खेळण्यासाठी वगैरे आहे आणि एक्सपिरिमेंट्स आहेत. आम्ही थोडं मध्ये मध्ये व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केली आहे, कारण की जर फास्ट फॉरवर्ड नाही केली असती तर व्हिडिओ खूप लॉंग झाली असती. तर चला पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर आता आम्ही चाललो मुंबईला आणि मी रेडी झालेली आहे. माझ्या फ्रॉकला रेटिंग द्या, कशी दिसते मी या फ्रॉकमध्ये. चला तर जाऊया आपल्या कारमध्ये. चिना कसं दिसतो? कार ओला ओला. हँडसम बॉय. मुंबई सेंटरवर पण जाऊ शकतो आपण. तिकडे टॅक्सी असतात शेअरिंग, 100 रुपीज घेतात. 1 नंबर. तर आता आम्ही महालक्ष्मी स्टेशनवर पोहोचलो आहोत आणि आता इथनं आम्ही जाणार आहेत बसनी पुढे, म्हणजे नेहरू सायन्स सेंटरकडे. आधी आम्ही नाश्ता करून घेणार आहोत, कारण की आम्ही सकाळ सकाळ पहाटे 5-5:30 उठलो. मला एक सीट भेटली आहे बसमध्ये, तिथे आम्ही दोघं बसतोय, मम्मी पप्पा होते. आणि आता आम्ही चाललो नेहरू सायन्स सेंटरला. तिथनं आधी आम्ही नाश्ता करणार आणि मग फिरणार तिथे सायन्स इथे आणि नंतर मग जाणार प्लॅनेटेरियमला. आणि इथे या AC बसमध्ये फुल तिकीट आहे. मोठ्यांसाठी 6 रुपीज आणि लहान मुलांसाठी नाही आहे. AC मध्ये बसले ना, थोडं बरं वाटते लेडीज. तर आता आम्ही आलो आहोत फायनली. मी इथे पहिले पण आली आहे, पण तेव्हा मी खूपच लहान होती तर मला काही समजायचं नाही. एवढी लहान म्हणून मला काही आठवत नाही. मला आम्ही परत आलो. तर आम्ही इथे नेहरू तारांगणला उतरलो, पण आम्हाला जायचं होतं 2 किलोमीटर पुढे नेहरू सायन्स सेंटरला. आम्ही चुकून इथे उतरलो. आता परत आम्ही बस पकडून जाणार आहे तिथे नेहरू सायन्स सेंटरला. मग परत आम्ही इथे येणार आहेत. इथे एक शो आहे, तो बघूया आपण. एक म्युझियम पण आहे आणि ते खूप छान म्युझियम पण आहे. चला तर आपण आता जाऊया नेहरू सायन्स सेंटरला. पप्पा गेले तिकीट काढायला. तर इथे बस आहेत, ते दुसऱ्या साईडला पहिली तर नेहरू तारांगणला जायला. तिथून रोड क्रॉस करायला लागतो, तिथे बस स्टॉप आहे, तिथे थांबायला लागतं. नंतर मग तिथनं बस
अरे रे इथे तर कधीच बसवर विश्वास ठेवू नका, कारण की आम्ही दोनदा फिरले इथं तिथे तरी अजून नेहरू सायन्स सेंटरला काही पोहोचले नाही. त्यांनी बोलले, जे सिक्युरिटी गार्ड जे नेहरू तारांगणला होते ते बोललेले की तर तुम्ही बस पकडा, तुम्हाला नेहरू सायन्स सेंटरला सोडणार. तर आम्ही ते बोलले 154 बस नंबर पकडा. तर बरोबर ती आली, आम्ही पकडली, पण ते गेले नेहरू सायन्स सेंटरच्या पुढे. ती जाणार ती बायकुला स्टेशनला आणि त्यांनी आम्हाला फसवलं. त्यामुळे आम्ही आता कॅब केली आहे, तर तुम्ही पण कॅबनेच या. स्टेशनवर डायरेक्ट टॅक्सीने डायरेक्ट नाही सायन्स सेंटरला या. तिथनं मग 154 पकडून नेहरू तारांगणला जाऊ शकता. कारण की इथे बसवर जास्त विश्वास ठेवला की असं होतं, आमच्यासोबत जसं झालं. आम्ही तर फायनली आता आम्ही आलो आहोत. आम्ही नाश्ता वगैरे केला, आम्ही वडापाव समोसा पाव खाऊन घेतलंय, कारण की आता मध्ये काही खायला नाही आहे. आणि इथे लाईन लागली. आता आम्ही 600 रुपीजचं पॅकेज घेतलंय, ज्यात सर्व इन्क्लुडिंग आहे. आपण आता उभीला काय काय आहे हे बघा. हे पूर्ण ह्याचा मॅप आहे. आता तिथे तिकीट काउंटर, ऑडिटोरियम आहे. नेहरू सायन्स सेंटर मेन आहे आणि इथे सायन्स ओडिसी म्हणजे इथे मूवी आहे.
आपण हा इथे आलो होतो ना 3D शो बघायला. तर आता आम्ही आलो आहे 3D शोला आणि आम्ही 3D गॉगल घातलेत म्हणून मला सर्व रेनबो मध्ये दिसते. फक्त समोरची स्क्रीन मला चांगली दिसते. मला पण थोडासा ब्लर दिसणार आहे कारण की आमच्याकडे आता एक्स्ट्रा
आम्ही इथे जेवणार आणि मग नेहरू तारांगणला जाणार आणि तिथे फिरणार. मटर पनीर छोले जेवण आपल्यासाठी सगळ्यांसाठी एकत्र तू पण बस इकडे. अरे पप्पांनी जेवण कसं पप्पा?